नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। जलसंकट निवारणासाठी माजी खासदार डॉक्टर हिना गावित शनी मंडळात नतमस्तक। आमदार डॉक्टर विजयकुमार गावितांच्या उत्तम प्रकृतीसाठी देवाचरणी व्यक्त केली कृतज्ञता। महाआरतीला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी। दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क शनी मंडळ। नमस्कार प्रेक्षक हो, शनैश्वर जयंती आणि शनी अमावस्येच्या पवित्र मुहूर्तावर नंदुरबार तालुक्यातील प्रख्यात तीर्थक्षेत्र शनी मंडळ येथील शनी मंदिरात दिनांक 16 रोजी कमालीचा उत्साह पाहायला मिळाला। संसदरत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी शनी मंदिरात हजेरी लावत शेकडो कार्यकर्त्यांच्या समवेत शनिदेवाचे मनोभावे पूजन केले आणि महाआरती केली। यावेळी त्यांनी जिल्ह्यातील जनतेसाठी आणि बळीराजासाठी विशेष प्रार्थना केली। सध्या संपूर्ण नंदुरबार जिल्ह्याला तीव्र उन्हाच्या झळा सोसाव्या लागत असून अनेक भागांत पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण झाले आहे। या पार्श्वभूमीवर जिल्ह्यावरील पाणीटंचाईचे हे संकट लवकरात लवकर निवारण होऊ दे, वरुणराजाची कृपादृष्टी होऊन पुरेसा पाऊस पडू दे आणि बळीराजासह सर्व जनतेला समृद्धी लाभू दे, अशी आर्त हाक डॉक्टर हिना गावित यांनी शनिदेवाच्या चरणी नतमस्तक होऊन दिली। नंदुरबार जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आणि माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत आता वेगाने सुधारणा होत आहे। याबद्दल डॉक्टर हिना गावित यांनी शनिदेवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली। तसेच साहेबांची प्रकृती पूर्णपणे पूर्ववत होऊन ते लवकरच पुन्हा जनसेवेच्या कार्यात पूर्ण ताकदीने सक्रिय व्हावेत, यासाठी त्यांनी विशेष प्रार्थना केली। या महाआरती आणि पूजेच्या प्रसंगी शनिमंडळ परिसरात भाविक आणि कार्यकर्त्यांचा मोठा राबता होता। नंदुरबार शहरातील तसेच तालुक्यातील विविध गावांमधील सरपंच, उपसरपंच, स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी मिळून शनिदेवाचा जयघोष करत दर्शन घेतले। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।